सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 21 ऑक्टोबर 2025 मंगळवार रोजी वर्षातलं सर्वात मोठं लक्ष्मीपूजन आलेलं आहे. लक्ष्मी नारायणांची सेवा करण्याची हीच एकमेव संधी आहे ज्या दिवशी आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेतो आणि वर्षभर लक्ष्मी नारायणांची अखंड कृपा आपल्या घरादारावर राहते. तर उद्याचा दिवस खूप सोन्यासारखा आहे. तर आश्विन अमावस्येलाच आपण वर्षातलं सर्वात मोठं लक्ष्मीपूजन करतो. तर आश्विन अमावस्या प्रारंभ आज दुपारी 20 ऑक्टोबर सोमवार दिवशी दुपारी 3:44 ही अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि उद्या 21 ऑक्टोबरला मंगळवार रोजी सायंकाळी 5:54 ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 21 ऑक्टोबर 2025 मंगळवार रोजीच आपल्याला लक्ष्मीपूजन साजरं करायचं आहे. तर उद्या लक्ष्मीपूजन कोणत्या शुभ मुहूर्तावर आपल्याला करायचं आहे, त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री कोणते प्रभावी उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या दारातलं सर्व दुःख, दारिद्र्य, अलक्ष्मी, गरिबी निघून गेली पाहिजे आणि अखंड लक्ष्मी नारायणांची, कुबेर महाराजांची आपल्यावर कृपा झाली पाहिजे, असे काही उपाय सुद्धा आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, कृपया सर्वांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, नाही तर सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ. तर उद्या लक्ष्मीपूजनाचा सोन्यासारखा दिवस आहे. महिलांनो, दादांनो, आज जरी तुम्ही अभ्यंग स्नान केलेलं आहे तर उद्या तर आणखीन छान अभ्यंग स्नान करा. महिलांनो, सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला उद्या थोडंसं गुलाबजल टाकून आंघोळ करायचं आहे. थोडीशी हळद टाकून आंघोळ करा. गुलाबजल आणि हळद लक्ष्मीला तुमच्याकडं आकर्षित करते. आयुष्यभर लक्ष्मी बनून राहाल. महिलांनो, उद्या आंघोळीचा हा उपाय जरूर करा. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी गुलाबजल उठणंसुद्धा लावा. उठण्यात जरी या वस्तू असतील तरी पण आंघोळीच्या पाण्यात एक तुळशीपत्र टाका, आंब्याची पानं असेल एखादं आंब्याचं पान टाका. नसेल या वस्तू तुम्हाला तर तुमच्याकडं गुलाबजल तर असेल, नसेल घेऊन या आजच्या आज आणि उद्या आंघोळीच्या पाण्यात चमचाभर गुलाबजल टाका, चिमूटभर हळद टाका. या दोन्ही वस्तू लक्ष्मी नारायणाला प्रभावित करतात, आकर्षित करतात आणि आपल्याला सोन्यासारखं आयुष्य देत असतात. म्हणून उद्या आंघोळीचा हा उपाय सर्वांनी जरूर करा. महिलांनी तर आवर्जून करा. महिलांनो, आंघोळ करा, छान अभ्यंग स्नान आणि आंघोळीनंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. जरी आज पुसलेला असेल, धनत्रयोदशीच्या दिवशी पुसलेला असेल, तुम्ही घरदार स्वच्छ केलं आहे, तुम्ही म्हणाल पुसलेला आहे, नाही, एक का होईना फडका, उद्या ओला फडका आपल्या घराच्या मुख्य दारावरला जरूर मारा. तो फडका ओला करताना त्यावर सुद्धा थोडंसं गोमूत्र टाका, थोडंसं गुलाबजल टाका आणि मग आपल्या घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला पुसायचा आहे. उंबरठा सुद्धा स्वच्छ पुसून घ्या. उद्या घरदार इतकं स्वच्छ ठेवायचं आहे की सकाळपासून माता लक्ष्मी आपल्या घरात धावत आली पाहिजे आणि आपला उंबरठा सोडून कधीच आपल्याला सोडून बाहेर गेली नाही पाहिजे. घरातली जी पीडा असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, अलक्ष्मी असेल, ती कायमची नष्ट झाली पाहिजे. असं आपलं घरदार स्वच्छ करायचं आहे. महिलांनो, थोडंसं गुलाबजल, गोमूत्र, थोडीशी हळद आणि तुमच्याकडं कापूर असेलच, थोडासा कापूर बारीक करून घ्या. या सर्व वस्तू आपल्या पाण्यात मिक्स करा. थोडंसं लोटाभर पाणी घ्या. तुळशीपत्र असेल, एखादं गुलाबाचं फूल असेल तर गुलाबाच्या फुलाने सकाळी सहज घरात सगळीकडं हे हळद, गोमूत्र, गुलाबजल आणि एक कापूरवडी ह्या सर्व वस्तू पाण्यात मिक्स करा आणि घराच्या कान्या कोपऱ्यात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे. मुख्य दारात सुद्धा शिंपडा, अंगणात सुद्धा शिंपडा. घर इतकं पवित्र झालं पाहिजे की लक्ष्मी माता खरंच आपल्या घरात अखंड नांदली पाहिजे, स्थिर स्वरूपात नांदली पाहिजे, घरात बरकत आली पाहिजे, कष्टाला फळ मिळालं पाहिजे. काही वेळा आपण खूप कष्ट घेतो, फळ मिळत नाही, दैवी साथ मिळत नाही. लक्ष्मी पूजन आहे, करून तर बघा उपाय, सोन्यासारखेच अनुभव येणार आहे महिलांनो तुम्हाला.
त्याचबरोबर घराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करताना हळद घ्या, गोमूत्र टाका, थोडंसं गुलाबजल. उद्या गुलाबजलाचा वापर जेवढा करता येईल ना तुम्हाला तेवढा नक्की करा. गुलाबजलसुद्धा टाका. हळदीचं छान असं लेपन करायचं आहे. माता लक्ष्मीची नवीन पावलं आणलेली असेल, सकाळीचंच अमावस्या तिथीचंच आपल्याला लक्ष्मीची पावलं आपल्या मुख्य उंबरठ्यावर लावायची आहे. हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा. दोन्ही साईडला हळद कुंकू वाहून घ्या माता लक्ष्मीच्या पावलांवर आणि एक एक झेंडूचं फूल किंवा गुलाबाची फुलं आणलेली असतील दाराकडं बाहेर अशा पद्धतीने गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे. दांडी आपल्या घरात आली पाहिजे आणि फुलाचा भाग बाहेरच्या साईडला आला पाहिजे. यामुळे सुद्धा या गोष्टींमुळे माता लक्ष्मी आपल्या घरात खेचून येते, आकर्षित होते. 2 गुलाबाची फुलं आपल्या मुख्य उंबरठ्यावर ठेवून द्यायची आहे. नसतील तुमच्याकडं झेंडूची फुलं तर आहे. झेंडूची फुलं शुभतेचे प्रतीक आहे. झेंडूच्या फुलांची दांडी असेल ती आपल्या घराकडं आली पाहिजे आणि फुलाचा भाग बाहेरच्या साईडला आला पाहिजे. अशाच पद्धतीने आपण फुलं व्हायची आहे उंबरठ्यावर. हळदी कुंकू वाहून पूजा करा. छान उंबरठ्याची उद्या महिलांनो पूजा करा. ब्रह्ममुहूर्तावर उठा. लक्ष्मी पूजन आहे उद्या आणि आपल्या या सर्व गोष्टी आपल्याकडून झाल्याच पाहिजे. उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावर 21 आंब्याच्या पानांचं तोरण जरूर लावायचं आहे. 21 पानांच्या आंब्याची डहाळी का होईना जरूर लावा. तुम्ही बाहेरून तोरण विकत आणलेलं असेल ते सुद्धा लावा आणि 21 पानं आपल्या दरवाजावर जरूर लावा. नाही 21 11 तर लावू शकता. आता आंब्याची पानं अशीच घेतली आणि अशीच लावली असं नाही. आंब्याची पानं स्वच्छ धुवा, पुसा आणि घरातल्या लक्ष्मीने घरातल्या गृहलक्ष्मीने त्या आंब्याच्या पानांना प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी आणि कुंकवाचं बोट लावायचं आहे आणि हळदी कुंकवाचं बोट लावताना ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः माता लक्ष्मीचा बीज मंत्र पठण करत करत बोलत बोलत प्रत्येक पानावर हळदी कुंकवाचं बोट लावायचं आहे आणि तुमच्या मुख्य दारावर तुम्हाला ते तोरण किंवा आंब्याची डहाळी लावायची आहे. खूप सुंदर अनुभव येतील. घरात इतके शुभ मंगल कार्य घडून येतील. ज्या काही कामांना अडीअडचणी येत आहे त्या सर्व कामांना मार्ग मिळायला लागतील. घरात प्रगती येईल, लक्ष्मी टिकेल. घरात पैसाच पैसा यायला लागेल आणि तुमचे सर्व स्वप्न तुम्ही जे पण स्वप्न बघत असाल 1000 पटीने तुमचे स्वप्न पूर्ण व्हायला लागतील. असा हा आंब्याच्या पानांचा उद्या उपाय सर्वांनी जरूर करा. महिलांना 4 दिवस असतील, माझ्या दादांनी केला तरीही चालेल. 4 दिवस असतील तर महिलांनो उपाय करू नका. घरातल्या कुणीही केली, तुमची मुलगी असेल मोठी चालेल तिने करा. मुलगा असेल मोठा मुलाकडून करून घ्या. पतिदेव असतील पती दादांकडून करून घ्या. माझ्या दादांकडून करून घ्या. पण उद्या आंब्याच्या पानांचा हा उपाय आपल्या मुख्य दरवाजावर जरूर करा. उद्या छान असं घराच्या अंगणात सुद्धा सडा रांगोळी इतकं सुंदर प्रसन्न वातावरण झालं पाहिजे. सकाळी सुद्धा आणि संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळेस तर आपण करणारच आहोत. सकाळी सुद्धा सडा रांगोळी करा. छान अशी छान रांगोळी काढायची आहे. जेवढे रंग भरता येईल ना, 7 रंगांनी आपली रांगोळी अगदी रंगून गेली पाहिजे. असे छान रंग भरून आपल्या दाराशी नक्की रांगोळी काढा. तुमच्याकडं जर माता लक्ष्मीची कमळाचे काही छापे असतील ते सगळीकडं नक्कीच काढा. लाल गुलाबी रंगांनी ते कमळ अगदी सजवून टाका. सुंदर अशी रांगोळी काढली पाहिजे की माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित झाली पाहिजे. उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला दिवे सुद्धा लावायचे आहे. सकाळी सुद्धा लावा महिलांनो आणि संध्याकाळी सुद्धा. लक्ष्मी पूजनाच्या वेळी प्रत्येक महिलेने आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्या बाहेर दोन्ही साईडला तुपाचे दिवे लावायचे आहे. फुलवाट टाका. मातीच्या पंत्या घ्या, पितळाचे दिवे घ्या. तुमच्याकडे जे दिवे असतील मुख्य दाराशी लावणारे ते दिवे घ्या. छान स्वच्छ घसून पुसून घ्या आणि त्यात तुपाची वाट टाकायची आहे. गाईचं तूप टाका. त्या दिव्यात तुम्हाला 2-2 लवंग टाकायचे आहे. दोन्ही साईडला उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी पण करा हा उपाय, संध्याकाळी पण करा. लहान लेकरं आहे, संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळी
पूजनाच्या आधी आपल्या दाराशी दिवे लागलेच पाहिजे. थोडंसं तूप जास्त टाकून ठेवा. तुमचं संपूर्ण लक्ष्मी पूजन होईपर्यंत आरती वगैरे सर्व होईस्तोवर आपले दिवे प्रज्वलितच असायला हवे, शांत व्हायला नको. म्हणून थोडंसं गाईचं तूप टाका. संपत असेल थोडं अजून टाका. लक्ष द्या उद्या. आणि त्या दिव्यांमध्ये 2-2 लवंगा, 1 कापराची वडी, चिमूटभर हळद टाका आणि त्याला आसन द्या. थोडंसं काहीतरी फुलाच्या पाकळ्या टाका किंवा थोडे तांदूळ ठेवा त्या दिव्याखाली आणि अशा पद्धतीने तो 2 दिवे लावा. दिव्यांची सुद्धा हळदी कुंकू वाहून पूजा करा. दोन्ही हात उंबरठ्याला लावा. माता लक्ष्मीला प्रार्थना करा. लक्ष्मी पूजनाच्या सकाळी तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल, 1 दिवा माझ्या दादांनी लावा, महिलांनी लावा, मुलांकडून करून घ्या ही सेवा. कधीच ही सेवा खाली जाणार नाही. गरिबीत जगणार नाही तुम्ही कधी. कायम राजेशाही सुख समृद्धी तुम्हाला मिळेल. गरिबी तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा फिरकणार नाही. म्हणून पिंपळ पूजन उद्या नक्की करा. प्रदक्षिणा घालता आल्या 11-21 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः, लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा. पिंपळाखाली दिवा लावा. एखादा गुळाचा खडा घेऊन गेला, पिंपळाखाली ठेवा. तिथले किडे मुंगे खातील तो गुळाचा खडा आणि तुम्हाला लाख आशीर्वाद देतील. ही सुद्धा लक्ष्मी नारायणांची एक सेवाच आहे. कितीतरी अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळतील. पितृदोषातून तुम्ही मुक्त व्हाल. असा हा उद्याचा दिवस सुंदर आहे. पिंपळ पूजन सुद्धा बघा. थोडीशी सवड काढा आणि जा पिंपळाखाली जा. दिवसभरात केव्हाही जा. संध्याकाळ होण्याच्या आत पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा 1 दिवा जरूर लावून या. त्याचबरोबर महिलांनो, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळीच तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा. तुळशी मातेला स्वच्छ पाणी अर्पण करा. चमचाभर गाईचं दूध अर्पण करा. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा. आणि तुळशीच्या मातीत तुम्हाला 1 रुपया ठेवून द्यायचा आहे. सकाळीच ठेवून द्या. आठवणीने ही सेवा जरूर करा. तुम्हाला जर धन पाहिजे, पैसा पाहिजे, तुमची लक्ष्मी स्थिर पाहिजे तर प्रत्येक महिलेने उद्या सकाळी आंघोळीनंतर घरदार स्वच्छ करा. जी सेवा सांगितली, उंबरठा पूजन, मुख्य दाराची सेवा, त्यानंतर आपल्या तुळशीची सुद्धा छान अशी सेवा करा. आणि तुळशीच्या मातीत 1 रुपयाचं नाणं ठेवून द्यायचं आहे. आणि पुन्हा लक्ष्मी पूजन करण्याआधी अशाच पद्धतीने तुळशीची पूजा करा. तुपाचा दिवा लावा. आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवघरातील अखंड त्या दिव्यात सुद्धा तुम्हाला 2 लवंग, कापूर वडी, चिमूटभर हळद टाकून दिव्याची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे. दिवा अखंड उद्या चालूच ठेवायचा आहे. देव्हाऱ्यातील दिवा उद्या विझणार नाही. दिवस रात्र याची महिलांनो काळजी घ्या. दादांनो काळजी घ्या. आपल्या देव्हाऱ्यात अंधार होणार नाही. आपल्या लक्ष्मी पूजनाच्या जवळ सुद्धा एक मोठी समई लावून ठेवा. मोठा दिवा लावून ठेवा. लक्ष्मी पूजनाच्या ठिकाणी सुद्धा अंधार व्हायला नको. आणि आपल्या मेन देवघरात तर अजिबात अंधार करू नका. लक्ष्मी पूजनाच्या सकाळीच मुख्य दारावर हळदी कुंकवाने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. घराच्या उत्तर भिंतीवर सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. कुबेर महाराजांचे नाव घ्या. कुबेर महाराजांचा मंत्र जपा. 1 स्वस्तिक मुख्य दारावर, 1 स्वस्तिक उत्तर भिंतीवर, 1 स्वस्तिक देवघरावर, 1 स्वस्तिक गॅस ओट्याच्या भिंतीवर आणि जिथं पैसे ठेवतात, तुमची तिजोरी कपाट असेल असे तिथं सुद्धा 1 स्वस्तिक. लक्ष्मी पूजनाच्या सकाळीच असे स्वस्तिक घराच्या गृहलक्ष्मीने जरूर काढा. महिला कामात असतील, माझ्या दादांनी जरी ही सेवा केली असे स्वस्तिक काढले चालेल. स्वस्तिकच्या आजूबाजू 2-2 रेषा नक्की द्या. तेव्हाच आपलं स्वस्तिक पूर्णत्वात येत असतं. उद्या लक्ष्मी पूजनाच्या रात्री पूजन करतो तेव्हाच सर्व वस्तू जवळ घेऊन बसा. महिलांनो आधीच तयारी करा. आदल्या दिवसापासूनच तयारी आजपासूनच सुरू करा. लक्ष्मी पूजनाच्या रात्री मुठभर धने घ्यायचे आहे. 1 लाल कपडा लागणार आहे तुम्हाला. मुठभर धने घ्या. 11 लवंग घ्या. चांगल्या 11 फुलाच्या लवंग बघून घ्या. 2 हळकुंड चांगले बघून घ्या. 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि 1 तुरटीचा खडा आणि थोड्याशा मुठभर अक्षता, हळदी कुंकू फुलं वाहून या सर्व वस्तूंची तुम्हाला पूजा करायची आहे. आणि या सर्व वस्तू एका लाल कपड्यात बांधून घरात मुख्य दारावर आतून बांधून द्यायच्या आहे तुम्हाला. या वस्तू रात्री 12 वाजेच्या आत उद्या
आपल्या मुख्य दरवाजावर आतून बांधून द्या. कळालं असेल? एक छोटासा लाल कपडा घ्या, मुठभर धने ठेवा, चांगले धने ठेवा, 11 चांगल्या लवंग, 2 हळकुंड, 1 रुपयाचं नाणं, 1 तुरटीचा खडा. तुमच्याकडं 2 पिवळ्या कवड्या असतील त्या सुद्धा ठेवल्या नसतील, या वस्तू घ्या. हळदी कुंकू फूल वाहून पूजा करा, माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि या सर्व वस्तू तुम्हाला मुख्य दरवाजावर आतून बांधून द्यायच्या आहे. आपल्या डाव्या साईडला बांधून द्यायचं आहे. खूप सुंदर अनुभव येईल. कायम लक्ष्मी अखंड तुमच्या घरात वास करेल. उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिलांनो, दादांनो, तुम्ही बाहेर गेलास तर 11 रुपयाचं मीठ खरेदी करून आणा. म्हणजे 1 मिठाची पुडी नक्की खरेदी करून आणा. जरी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलं आहे तरी पण उद्या थोडंसं जाडं मीठ किंवा साधं तुम्ही जेवणात वापरता किंवा तुम्हाला सैंधव मीठ लागत असेल, काळं मीठ, तुम्ही जे मीठ तुम्हाला लागतंय ते घरात 10-11 रुपयांचं नक्की खरेदी करून आणा. खूप सुंदर अनुभव येतील. लक्ष्मीची अखंड कृपा राहील. पैसा इतका येईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळीच तुम्हाला थोडंसं मीठ खरेदी करून आणायचं आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजनानंतर पुन्हा एक लाल कपडा घेऊन घ्यायचा आहे. हे 2-3 उपाय नक्की करा महिलांनो. खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. तर एक लाल कपडा घ्यायचा आहे. यासाठी थोडासा मोठा कपडा घ्या. लाल कपडा सुद्धा नक्की खरेदी करून आणा. आजच खरेदी करून आणा. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे. आणि जो मी मुठभर धण्यांचा उपाय सांगितला तो लक्ष्मीपूजनाजवळ, माता लक्ष्मीजवळ या वस्तू लाल कपड्यात ठेवायच्या आहे. थोड्या वेळ ठेवा आणि मुख्य दारावर मग तुम्हाला बांधून द्यायचा आहे. आणि हा एक लाल कपडा घेऊन घ्यायचा, त्यावर एक नारळ ठेवायचा आहे. तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवा, 1 रुपयाचं नाणं ठेवा, 1 सुपारी ठेवा, 5 हळकुंड ठेवा. हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायचा आहे. 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्या. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ 16 वेळा नक्की करा. लहान लेकरं आहे, 8 वेळा तरी महालक्ष्मीचा पाठ जरूर करा. आणि त्या सर्व वस्तू लाल कपड्यात नीट बांधून घ्यायच्या आहे. आणि आपल्या मुख्य दरवाजावर आतून आपल्या डाव्या हाताला, आपण आपल्या घरात उभं आहोत आणि आपल्या डाव्या हाताला त्या सर्व वस्तू लाल कपड्यात नीट बांधून घ्यायच्या आहे आणि दरवाजात वरती बांधून द्या. एखादा खिळा असेल, टांगायला काहीतरी असेल तिथं बांधून द्या, लटकवून द्या. वर्षभर घराला तुमच्या रक्षण कवच मिळेल. तुमच्या पैशाला रक्षण कवच मिळेल. कधीच तुमच्या मुलांच्या, तुमच्या प्रगतीला कुणाचीच वाईट नजर बाधा लागणार नाही. असा एक नारळ उद्या लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत केली ही सेवा, हा उपाय चालेल. पण वर्षभरासाठी एक नारळ आपल्या घरादाराला नक्की बांधून द्या महिलांनो. तुम्हाला दिलं असेल कुणी भटजी बुवांनी, ते तुम्ही विसर्जनात टाकलं आणि नवीन नारळ बांधलं तरीही चालेल, पण हा उपाय जरूर करा. त्याचबरोबर लक्ष्मी पूजन करतो तेव्हा आपण कर्यांमध्ये धान्य ठेवतो, वेगवेगळे धान्य ठेवतो, लाह्या ठेवतो, बत्तासे ठेवतो. एका कर्यामध्ये महिलांनो मुठभर धने ठेवायचे आहे. त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवा. त्यावर हळदी कुंकू फूल वाहून पूजा करा आणि लक्ष्मीपूजनात रात्रभर ते धने 1 रुपया तसंच राहू द्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुळशीच्या मातीजवळील 1 रुपया ठेवलेला आहे तो काढून घ्यायचा आणि लक्ष्मीपूजनातील उत्तर पूजा झाल्यानंतर ज्या धन्यांवर तुम्ही 1 रुपया ठेवलेला आहे तो पण काढून घ्यायचा. दोन्ही 1 रुपये एकत्र करायचे आणि नीट एखादी पर्स असेल, कपडा असेल, नीट बांधून ठेवून द्यायचं आहे. वर्षभर सांभाळून ठेवा, खर्च करू नका. कायम घरात पैसाच पैसा येऊ लागेल, धनधान्य साठायला लागेल, लक्ष्मी स्थिर राहील. उद्या 1 रुपया तुळशीजवळ सुद्धा ठेवा आणि रात्री लक्ष्मी पूजन कराल त्या धन्यांवर सुद्धा 1 रुपया ठेवा. हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा. लक्ष्मी पूजनाची उत्तर पूजा झाली की ते दोन्ही रुपये काढून घ्या आणि आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे. बघा, खूप सोन्यासारखा अनुभव येईल महिलांनो. हे 2 नाणे तुमची इतकी श्रीमंती मिळवून देतील की राजेशाही थाटात लक्ष्मी बनून जगाल महिलांनो. तर हा उपाय जरूर करा उद्या. आणि लक्ष्मी पूजनात पूजन केलेले धने, आपण 1 रुपयाच्या खाली धने ठेवले होते कर्यामध्ये,
ते थोडे थोडे प्रसाद म्हणून खायचं आहे दुसऱ्या दिवशी. आणि थोडेसे धणे तुळशीजवळ एका कुंडीत मातीत थोडेसे पेरून द्या. कार्तिक पौर्णिमेपर्यंत उगवलेले धणे कोथिंबीर तुम्हाला जेवणात वापरायची आहे. महिलांनो, घरातील शुभ कार्य घडून येतील, लग्न कार्य अडलेली असतील तर मंगल कार्य घडून येतील, कामं मार्गी लागतील, मुलांना यश प्रगती मिळेल, घरात धन धान्य भरभरून राहील, अखंड लक्ष्मी नांदेल. म्हणून आपल्या एका कर्यात मुठभर धणे घ्या, त्यावर 1 रुपया ठेवा आणि दुसऱ्या दिवशी थोडेसे धणे प्रसाद म्हणून खा आणि थोडेसे धणे पेरून दिले. नंतर बाकी उरलेले धणे असतील तुम्ही जेवणात वगैरे वापरू शकता. असा हा धण्यांचा उपाय लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जरूर करा. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कुणी कितीही आग्रह करो तुम्हाला या वस्तू हे पदार्थ चुकून खाऊच नका आणि मी तर म्हणते घेऊच नका. ओलं खोबरं तुम्हाला दिलं कुणी, घेऊ नका, खाऊ नका. पांढरी मिठाई, भात, दही भात कोणी दिलं तर घेऊ नका. मुलांना चॉकलेट वगैरे दिले किंवा इतर पदार्थ दिले तर घेऊ नका. आश्विन अमावस्या मोठी वर्षातली अमावस्या असते. जशी लक्ष्मी पूजनासाठी महत्त्वाची आहे तशी तांत्रिक गोष्टीसुद्धा काही लोक करतात. मी घाबरवत नाही लोकांना, पण खरंच काही गोष्टी असतात की ज्या पाळल्या आपण तर आपल्याच आयुष्याचं कल्याण होतं. काही लोक आपल्या प्रगतीवर जळणारी सुद्धा असतात. मी म्हणत नाही की सगळेच लोक वाईट आहे, या जगात सोन्यासारखे लोकसुद्धा आहे, पण काही लोक असतात की ज्यांना दुसऱ्यांची प्रगती बघवले जात नाही. अशा लोकांपासून आपण कायम सावधान राहिलंच पाहिजे. लेकरा बाळांना सुद्धा सांगून ठेवा, बाहेर काय काय गोष्टी ऐकायला मिळतात आणि ते आपल्याला वाईट परिणाम भोगायला लागतात. म्हणून मुलांना सुद्धा सांगून ठेवा, कुणी काही दिलं तर घेऊ नये आणि घ्यावंच लागलं घराबाहेरच एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचं आणि मग घरी यायचं, पण घेऊ नका आणि खाऊ नका. कृपया गोष्टींची नक्की काळजी घ्या. ह्याच अमावस्याला नाही तर कुठल्याच अमावस्या, पौर्णिमा कुणी काही दिलं तर घेऊ नये आणि खायची तर चूक अजिबात करत जाऊ नका. तर उद्या लक्ष्मी पूजन. सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की 20 तारखेला लक्ष्मी पूजन करावं की 21 तारखेला अमावस्या तिथी संपल्यानंतर पूजन कसं करावं. तर 20 ऑक्टोंबरला 3:44 दुपारी अमावस्या तिथी, आश्विन अमावस्या तिथी प्रारंभ होईल आणि 21 ऑक्टोंबरला सायंकाळी 5:54 ही तिथी समाप्त होणार आहे. पण शास्त्रानुसार जी तिथी सूर्य उगवताना बघते तीच तिथी संपूर्ण दिवस रात्र मानली जाते. म्हणून लक्ष्मी पूजन उद्या मंगळवार रोजी 21 ऑक्टोंबर 2025ला संध्याकाळी 6:10 ते रात्री 8:40 याच शुभ मुहूर्तावर आपल्याला सर्वांना लक्ष्मी पूजन साजरं करायचं आहे. महिलांनो, दादांनो, लक्ष्मी पूजनाची तयारी अगदी दुपारी 3-4 वाजेपासून करून ठेवा, म्हणजे आपल्याला संध्याकाळी रात्री लक्ष्मी पूजनाला उशीर होणार नाही, घाई गडबड होणार नाही. वर्षातलं मोठं लक्ष्मी पूजन करत आहोत, शांततेत करायचं आहे. चिडचिड होईल या गोष्टी टाळायच्या आहे. घरात अपशब्द, कटकट, भांडण झाली तर लक्ष्मी पूजनाला कुठलाच अर्थ उरणार नाही. म्हणून ज्या गोष्टी करायच्या लक्ष्मी पूजनाच्या तयारीच्या त्या दुपारीच करून ठेवा आणि लक्ष्मी पूजन संध्याकाळी 21 ऑक्टोंबर मंगळवार रोजी संध्याकाळी 6:10 ते रात्री 8:40 या शुभ मुहूर्तावर आपल्याला सहकुटुंब सहपरिवार आनंदाने लक्ष्मी पूजन साजरं करायचं आहे आणि शांततेत लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे आपल्याला या दिवशी. तर लक्ष्मी पूजनाच्या रात्री म्हणजे लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आपल्याला सेवासुद्धा करायची आहे. महिलांनी करा, दादांनी करा, पण जेवढ्या होईल सेवा करण्याचा प्रयत्न करा. लहान लेकरं असतात तरी पण महिलांनो, दादांनो, जेवढ्या सेवा होईल ना, वर्षातलं मोठं लक्ष्मी पूजन आहे. 1 माळ गणपती मंत्र घ्यायचा आहे, गणेश मंत्र घ्या. 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र घ्या. 1 माळ कमलात्मक मंत्राची घ्यायची आहे. 1 माळ श्री विष्णू गायत्री मंत्र,
एक माळ श्री कुबेर मंत्र आणि एक माळ स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची आहे. या गोष्टी करण्याचा जरूर प्रयत्न करा महिलांनो, दादांनो. 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ तर आपण करणारच आहोत आणि विष्णू सहस्त्र नामावली तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं तरीही चालेल, पण विष्णू सहस्त्र नामावली उद्या आपल्या घरात ऐकलंच गेलं पाहिजे. आपल्या वास्तूंना सुद्धा, आपल्या वास्तूला, आपल्या भिंतीला सुद्धा या सर्व सेवा कळाल्या पाहिजे, ऐकल्या गेल्या पाहिजे. अशा थोड्याशा मोठ्या स्वरात बोला किंवा नक्की ऐका, कारण आपली वास्तू नेहमी तथास्तु म्हणते आणि अशा शुभ तिथींना आपल्या वास्तूत जर आपल्या देवी देवतांची सेवा करत आहोत तर आपल्या वास्तूला सुद्धा ऐकू द्या. वास्तू वर्षभर तथास्तु म्हणते आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देते आणि अशा वास्तूतच लक्ष्मी नारायणांची अखंड कृपा